लोकसभा में शिवसेना के खिलाफ कथित ऑपरेशन टाइगर की चर्चा अभी थमी भी नहीं थी कि अब महाराष्ट्र की राजनीति में इसी तरह के एक नए ऑपरेशन की सुगबुगाहट शुरू हो गई है। हालांकि इस मुद्दे पर महायुति के भीतर ही मतभेद सामने आने लगे हैं। भाजपा विधायक आशीष देशमुख ने उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे से राज्य में किसी भी तरह का राजनीतिक ऑपरेशन न चलाने की अपील की है। देशमुख का कहना है कि यदि महायुति के पास पहले से ही 2/3 से अधिक बहुमत मौजूद है, ऐसे में विपक्षी विधायकों को तोड़कर संख्या बढ़ाने की कोई आवश्यकता नहीं है। उन्होंने ये भी कहा कि यदि विधायकों की संख्या और बढ़ती है तो आगामी चुनाव में टिकट वितरण को लेकर संघर्ष तेज होगा। वहीं विकास निधि के बंटवारे में भी मुश्किलें पैदा होंगी। मी ऐकलं की अभी तो ये झाकी है, ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, या सर्व संदर्भामध्ये सुगावा लागता असं वाटतं की आपण जसं म्हणताय की काही आमदारांना इकडे महायुतीमध्ये आणण्याचे प्रयत्न। माझं त्या निमित्ताने महायुतीचा भारतीय जनता पार्टीचा आमदार म्हणून माझ्यासमोर एक प्रश्न आहे की तसंच 237 प्लस इंडिपेंडेंट असं बलाढ्य असं बहुमत हे विधानसभेमध्ये सन्माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये राज्य सरकारला आहे। त्याचा फायदा विकासाला होतो आहे आणि 2/3 पेक्षा जास्ती 3/4 पेक्षा जास्ती त्या निमित्ताने संख्याबळ हे सत्ताधारी पक्षाकडे महायुतीकडे असल्यामुळे अजून त्याच्यामध्ये गर्दी कशाला असावी अशा मताचा नक्कीच मी आहे। अनावश्यक गर्दी अति तिथे माती असं जे म्हणतात ती कशाला हवी, शेवटी विकासाच्या निधीमध्ये विभागणी अजून जास्ती कशाला हवी। समोर चालून 2029च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जे तिकीट वाटपामध्ये गोंधळ आणि घोळ होऊ शकतो तो आता आजच जर आपल्याला त्याच्यापासून दूर राहायचं असेल तर मला असं वाटतं अजून जास्ती आमदारांची गरज महायुतीमध्ये नाहीये। या सर्व संदर्भामध्ये पक्षाच्या नेतृत्वाकडे मी माझं मत मांडील। बाकीच्या आमदारांचं देखीलही अशाच पद्धतीचं मत आहे हे मला येणाऱ्या दूरध्वनीच्या माध्यमातून मला कळत आहे। माझे प्रयत्न हेच आहेत की त्या निमित्ताने अनावश्यक गर्दी टाळावी आणि लोकशाहीमध्ये विरोधकांना देखील आपला आवाज बनून तिथे प्रतीत होण्याच्या दृष्टीने काही आमदारांनी विरोधात राहावं।